अगं त्या सगळ्याच इतक्या हौशी आहेत ना की त्यांच्या लाडातून सुटून ते बाळ आमच्या वाट्याला येणं दुरापास्तच आहे। बाबा तरीही मला तुम्ही हवे आहात। माझ्या बाळाचे लाड होताना बघायला, त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होताना पाहायला। बर बघूया। बघू नाही बाबा, प्रॉमिस करा। हो बघू म्हणालो ना मी। बाबा माझं सुख पाहायला तुम्ही काही दिवस माझ्या घरीच या ना। छे छे, मी कुठे जावई बापूंकडे राहायला येणार? चालतो, एवढं काही नाही। नाही नाही नाही, मुलीच्या बापाने आपली पायरी सोडू नये। पण बाबा आपली मुलगी सुखात न्हाऊन निघताना बघण्यासाठी त्यांनी असावं ना तिच्या बरोबर। मला तर कल्पनाच करवत नाहीये। आई, मोठी आई, छोटी आई, सरू मावशी, बेबी आत्या, त्या किती खुश होतील ना, आनंदाने वेड्याच होणार आहेत। आता आमचं घर खऱ्या अर्थाने गोकुळ होईल बाबा। मला इतकं एक्साइटिंग वाटतंय माहितीये। श्रीचं या विषयावर बोलणं झालं की मग तो मला फोन करेलच। हो पण मला वाटतं तू श्रीच्या फोनची वाट नको बघत राहूस, तू निघ। तू आता असायला हवास श्री बरोबर। हो मी जाईनच। हो हो जाच लवकर। आता काय बाबा, सगळेजण वाट बघत असतील लाडक्या सुनेची आणि नातीची सुद्धा। नातच हवे ना त्यांना, का नातू हवाय? हे मला माहित नाहीये, पण बाबा त्या सगळ्यांचं श्रीवर इतकं प्रचंड प्रेम आहे ना की जे श्रीला हवंय ना तेच त्यांनाही हवं असेल बघा। आणि मला तर वाटतं त्यांना सुद्धा मुलगीच हवी आहे। आता आज कळेलच, घरी गेल्यावर काय होणार आहे कुणास ठाऊक। सगळे किती आनंदी असतील ना, मज्जा असेल सगळी। आता सगळे हेवे दावे, राग सगळं संपेल। पुन्हा एकदा घट्ट नातं नव्याने निर्माण होईल बाबा। खूप खूप छान वाटतंय मला। सगळं छान होणार आहे आता बघा तुम्ही।